विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण केशवसुतांची नवा शिपाई या कवितेचा आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, केशवसुतांची अजून एक कविता आपल्याला अभ्यासाला आहे, ते म्हणजे प्रीती. या कवितेमध्ये केशवसुतांनी प्रेमाचं महात्म्य गायलेलं आहे. मित्रांनो, 1885 साली आधुनिक मराठी कवितेला सुरुवात झाली. आशयामध्ये बदल झाला, अभिव्यक्तीमध्ये बदल झाला. सामान्य माणसांच्या जीवनाचं दर्शन मराठी कवितेत होऊ लागलेलं आहे आणि म्हणूनच मराठी कविता, जिला असं म्हणूया आपण आधुनिक हे जे विशेषण लावतो ते किती यथार्थ आहे. सामान्य माणसाच्या भावभावना, त्याचं प्रेम हा कवितेचा विषय होऊ लागलेला आहे. खरं तर प्रेम ही गोष्ट अशी आहे की या प्रेमाचं वर्णन करत असताना अनेक कवींनी प्रेमाचं महात्म्य सांगितलेलं आहे. पौराणिक काही कवितांमधून किंवा पौराणिक काही संदर्भामधून, प्राचीन कवितेमधून प्रेमाचे भावभावनांचं दर्शन घडवणारं अनेक असं मोठं काव्य आहे. पण प्रेम कशाला म्हणायचं? म्हणजे शाश्वत प्रेम म्हणजे काय? प्रेमाचा खरा अर्थ काय? या सगळ्या गोष्टी खरं तर चिंतनाचा विषय आहे. एकमेकांना आवडणं किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणणं, यालाच प्रेम म्हणायचं का? हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. कवी कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये प्रेमाचं महात्म्य सांगितलेलं आहे. मित्रांनो, खरं तर त्याही अगोदर केशवसुतांनी मराठी कवितेमध्ये प्रेमकवितेचे संदर्भ जे त्यांचे आलेले आहेत, प्रीतीचं जे महात्म्य त्यांनी गायलेलं आहे. म्हणजे प्रेम हे काय असतं तर प्रेमामध्ये स्वार्थ नसतो, विकारांच्या पलीकडे असणारं ते प्रेम असतं. त्याग, समर्पणाची भावना त्यामध्ये असते. प्रेम कुठंही विकत मिळत नाहीये. प्रेम हे खरं तर अगदी हृदयात, आपल्याच हृदयात असताना अगदी बरोबर आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला तर आपण हे नक्कीच म्हणू शकतो की प्रेम हे जेव्हा आपल्या हृदयात उमलतं, नैसर्गिकपणे आपल्या मनात निर्माण होतं, तेव्हाच या ठिकाणी प्रेमाचा खरा अर्थ सापडतो. पण दुर्दैवानं या जगामध्ये माणसं भटकताना दिसतात, माणसं प्रेम शोधताना दिसतात. तुझं आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी, असं माणसाचं होऊन बसतं. मित्रांनो, खरं तर तुम्हाला या जगामध्ये प्रेम पाहिजे असेल ना, त्या अगोदर आपल्याला प्रेम करावं लागतं. प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्यावा लागतो. प्रेम देण्यात आहे. मी परत एकदा नंतरच्या पिढीतल्या कवींची 4 ओळी तुम्हाला सांगतो की जो आपण आधी अभ्यास केलेला आहे. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आता इथं दातृत्वाच्या संदर्भात 4 ओळी जरी असल्या तरी प्रेमाच्या बाबतीत सुद्धा काही वेगळं नाहीये. तुम्हाला जर प्रेम हवं असेल, तुम्हाला जर जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल, तुम्हाला जर प्रेमाचा खरा अर्थ शोधायचा असेल तर यासाठी आधी आपण आनंदी असलं पाहिजे, दुसऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. प्रेम कुठूनही बाहेरून लादता येत नाही किंवा बाहेरून आणता येत नाही. ते प्रत्येक माणसाच्या हृदयात असतं, नव्हे ते त्याला शोध घ्यावा लागतो. आणि तो शोध घेतल्यानंतर मग त्या प्रेमाचा अर्थ जर आपल्याला खरोखरच जाणायचं असेल तर आपण दुसऱ्यावर निश्चित प्रेम करावं लागतं. तेव्हाच प्रेम आपल्याला मिळतं. प्रेमानं प्रेम वाढतं, हे लक्षात घ्या. प्रेमानं प्रेम वाढतं, नव्हे दुप्पट प्रेम आपल्याला मिळतं. यासाठी काय करायला हवं तर आपण प्रेमाचा खरा अर्थ जाणला पाहिजे, प्रेम समजून घेतलं पाहिजे आणि आपण दुसऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. केशवसुत हेच तर सांगतात. म्हणजे खरं तर मराठी कवितेमध्ये हा जो आमूलाग्र बदल झालेला आहे, कवी केशवसुत आपल्या सामाजिक कवितेमधून नवा विचार कसा मांडतात तसा प्रेम कवितेमधून प्रेमाचा खरा अर्थ सांगू पाहतात. प्रीतीचं महात्म्य सांगत असताना, प्रीतीचे गोडवे गात असताना प्रेमाचा नेमका अर्थ काय आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करतात. कविता किती छोटी आहे हे महत्वाचं नाही, पण तिच्यातला अर्थ किती मोठा आहे हे पाहणं गरजेचं असतं. मित्रांनो, अनेक चिंतन करणाऱ्या लोकांनी, संतांनी सुद्धा प्रेमाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आपल्या संत साहित्यामध्ये अनेक संतांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिलेलं आहे. प्रेम हे काही माणसांवरच करायचं असतं नाही, तर निसर्गातल्या प्रत्येक घटकांवर करायचं असतं. मुकी प्राणी सुद्धा तुम्ही जर जीव लावला तर तुमच्यावर निस्सीम असं प्रेम करतात. असे कितीतरी उदाहरण आहेत. आपण खरं खोटं माहित नाहीये, परंतु निसर्गातला प्रत्येक घटक, अगदी वनस्पती, त्या शेत म्हणा, मुकी जनावर म्हणा, ही या शेतकऱ्याशी म्हणजे निसर्गामध्ये राहणाऱ्या प्रत्येक सजीवाशी
ही जेवढी एकरूप होतात ना तेवढं आपल्याला हे दिसून येतं मित्रांनो की प्रेम किती मोठं आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरचा आत्मकथन जर वाचलं असेल तुम्ही की वनस्पतींना संवेदना असतात, जेसी बोस यांनी हे क्रेस्कोग्राफच्या साहाय्यानं सिद्ध केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. तोच जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर निसर्गाशी एवढा एकरूप झालेला आहे की त्याला निसर्गाची भाषा कळत होती आणि त्याच्या स्पर्शाला सुद्धा ज्याला म्हणतात ना प्रतिसाद देणं हे सुद्धा घडत होतं. म्हणजे मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर प्रेम केला तर निसर्गातला प्रत्येक घटक हा तुमच्यावर प्रेम करतो. अनेक संशोधकांनी, चिंतकांनी, शास्त्रज्ञांनी प्रेमाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रेमाचं महात्म्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. केशवसूत सुद्धा आपल्या प्रीती या कवितेमध्ये प्रेमाचं महात्म्य गाताना दिसतात, प्रेमाचे गोडवे गाताना दिसतात. मित्रांनो, एकंदरीत मी या सगळ्या प्रस्तावनेमधूनच केशवसूतांच्या प्रीती या कवितेचा आशय आणि त्याचं नेमका अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी कविता आधी वाचतो आणि मग परत एकदा आपण त्याची चर्चा करूया. प्रीती मिळेल का हो बाजारी, प्रीती मिळेल का हो शेजारी, प्रीती मिळेल का हो बागात, प्रीती मिळेल का हो शेतात, प्रीतीची नसे अशी गमात पहा शोधून हृदयात. नंदनवना मध्ये आला कल्पलतेला बहरवला, तिची हृदयी बीजे पडली प्रीती त्यातून अवतरली. प्रीतीचे अशी गमात पहा आपुल्या हृदयात. प्रेमळ कृत्यांची माळ प्रियजन कंठी तू घाल, द्विगुणित मग तो प्रीती तुला देईल न धरी शंकेला. प्रीतीचा असे ग सौदा, प्रीतीने प्रीती संपादा. हृदयी आलिंगन पहिले, चुंबन मुखकमनी वाहिले, आणि रुचतील ते चार, प्रीतीला होती उपचार. प्रीती वाढली गडे ग सतत, पहा तू प्रियजन हृदयात. प्रीती असेल का ग बाजारी, वेडे प्रीती मिळेल का ग शेजारी. मित्रांनो, केशवसूतांनी प्रीतीची थोरवी गात असताना प्रीती ही आधी आपल्या हृदयात असावी लागते, आपल्या हृदयात निर्माण व्हावी लागते. ती बाहेरून कुठूनही उसनी आणता येत नाही, मागून घेता येत नाही. हे स्पष्टपणे आपल्या कवितेत नमूद केलेलं आहे. प्रीतीने प्रीतीच संपादावी लागते. खरं आहे, तुम्ही प्रेम दिलं तरच तुम्हाला प्रेम मिळणार ना. तुमच्या लक्षात आलं का? तू हा कर या ना कर, तू हे मेरी किरण, असं एकतर्फी म्हणून चालत नाही ना. तुम्हाला प्रेम करावं लागतं, ते शरीराच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्यावर प्रेम करावं लागतं, तेव्हा तिथून प्रतिसाद मिळतो. तुम्हाला आवडतंय त्या सगळ्या गोष्टी एकतर्फी झाल्यावर, मला आवडतं म्हणजे माझा स्वार्थ आला, माझा विकार आला. प्रीतीमध्ये विकार नसतो, प्रीतीमध्ये स्वार्थ पेक्षा त्याग आणि समर्पण असतं. ज्याला प्रीतीचा खरा अर्थ कळलाय ना तोच माणूस या गोष्टी करतो ना. आणि म्हणूनच कवीला इथं सांगावंसं वाटतं की प्रीतीने प्रीती संपादावी लागते, आधी दुसऱ्यावर प्रेम करावं लागतं. मित्रांनो, त्याकरता तुम्हाला काही प्रीतीचे उपचार सुद्धा करावे लागतात. तुम्ही ज्यावेळेस काहीतरी कराल, तुमच्या कृतीतून काहीतरी दिसेल, तेव्हा समोरच्याच्या मनामध्ये प्रीतीचे अंकुर फुटतील ना. तुम्ही काहीच केलं नाही तर मग समोरच्यांच्या मनामध्ये कशी प्रीती उमलेल. हे सगळं सांगत असताना केशवसूत परत एकदा म्हणतात की प्रीतीनं प्रीती संपादावी लागते, त्यासाठी प्रीतीचे उपचार करावे लागतात. त्यासाठी मित्रांनो प्रेम करावं लागतं, प्रेम केलं तरच तुम्हाला प्रेम मिळतं. हा संदेश कवी या कवितेत देताना दिसतो. मित्रांनो, प्रीती कुठल्याही बाजारात मिळणार नाही. तुम्ही गेलात अहो प्रीती मिळेल का, किंवा शेजारी गेलात, अशी काही विकत मिळणारी ती गोष्ट नाहीये. प्रीती बागात मिळणार नाही, शेतात मिळणार नाही, तर प्रीती ही आधी तुमच्या हृदयात असावी लागते. किती योग्य आहे मला सांगा. ही भावना मित्रांनो इतकी निर्मळ आहे आणि खरं तर याला विकारांचा कुठलाही स्पर्श नाहीये. इतकं शुद्ध निर्मळ असं प्रेम आपल्या मनात, कुठल्याही अपेक्षांच्या पलीकडचं जेव्हा आपल्या मनात प्रेम निर्माण होतं ना, मला वाटतं ते खरं प्रेम आहे. ते खरं प्रेम आहे. आणि इथं या हृदयात जेव्हा हे प्रेम निर्माण होईल ना, तेव्हाच तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ सापडेल, प्रीती म्हणजे काय समजेल.
ती कुठल्याही बाजारामध्ये, शेतामध्ये, बागांमध्ये किंवा कुठल्या शेजारी तुम्हाला ती विकत मिळणार नाही, पाहायला मिळणार नाही. तर निर्मळ, शुद्ध अशी ही भावना तुमच्या हृदयात निर्माण व्हावी लागते, ती आपल्या ठिकाणी असावी लागते. तेव्हाच प्रीतीचा अर्थ आपल्याला कळतो. म्हणजे प्रीती ही कुठूनही बाहेरून येत नाही, ती हृदयात निर्माण व्हावी लागते. हे कवी इथं सांगताना दिसतो. मित्रांनो, निसर्गाचा जो साक्षात्कार आहे, निसर्ग फुललेला आहे, या निसर्गाच्या सौंदर्याच्या साक्षानं मनामध्ये आनंद निर्माण होतो. म्हणजे बाह्य घटक सुद्धा मनामध्ये आनंद निर्माण करू शकतात. म्हणजे कुठं आपल्या मनामध्ये हे प्रेम संचारणाकरता आपल्याला बाह्य घटकांचा सुद्धा या ठिकाणी उपयोग होताना दिसतो. नंदनवनामध्ये आला कल्पलतेला बहर भला, तिची हृदयी बीजे पडली, प्रीती त्यातून अवतरली, प्रीतीची असे अशी ग मात पहा आपल्या हृदयात. नंदनवनामध्ये बहर आला आणि तिची बीजे हृदयात पडली आणि इथंच प्रीतीचा जन्म झाला. मित्रांनो, अशी माणसाच्या ठिकाणी ही प्रेमभावना कुठे उमलते? या निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना. आता निसर्गामध्ये जे सौंदर्य आहे, या निसर्गाच्या सौंदर्याच्या दर्शनानं निश्चितपणे मन आनंदित पुलकित होतं. परंतु एवढ्याच बाह्य घटकांनी मनामध्ये प्रेम निर्माण होतं असं नाही. तर तुमच्या मनामध्ये खरं तर ती सात्विक भावना असावी लागते, तेव्हाच प्रीतीचा जन्म होताना दिसतो. म्हणजे आजूबाजूचा फुललेला निसर्ग कसा असतो तसं आपल्या भोवती सुद्धा माणसांची जेव्हा गर्दी निर्माण होते, मित्रांनो, मला असं वाटतं की माणसं हे आपलं धन आहे. आपल्याला दुसऱ्याविषयी ज्या वेळेस काही वाटायला लागतं तेव्हाच माणसं आपल्या भोवती जमतात. म्हणजे प्रीती तिथं जन्म घेताना दिसते, प्रीती तुमच्या ठिकाणी असते. म्हणूनच तुमच्या ठिकाणी ही माणसांची या ठिकाणी ही सगळी धन तुमच्या भोवती जमा झालेलं असतं. मित्रांनो, यासाठी काय आवश्यक असतं तर निर्वाज्यपणे तुम्ही केलेलं प्रेम, निस्वार्थपणे तुम्ही केलेलं प्रेम हेच महत्वाचं ठरतं. प्रीतीची अशी मात आणि ती हृदयात प्रीती निर्माण व्हावी लागते असं कविता म्हणताना दिसतो. आणि तुम्हाला कवी या ठिकाणी परत परत सांगतो की दुसऱ्याच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होण्याकरता तुम्हाला काहीतरी गोष्टी कराव्या लागतात. भले ते बाह्य उपचार असू देत, पण ते तुम्हाला करावं लागतं. आपल्या प्रिय सखीला म्हणा, प्रियजनांना म्हणा, तुमच्या मनामध्ये हे बघा, हृदयामध्ये काय आहे हे समजणं समजेलही, पण तुमच्या कृतीतून तर ते जाणवलं तर ते अधिकच समजणार नाही. म्हणून कवी या ठिकाणी सांगतो की काही वेळा काही बाह्य उपचार करावे लागतात. आपल्या प्रेमळ वागण्यानं प्रेम वाढतं, त्याची परतफेड प्रेमानच होते असं कवी सांगतो. म्हणून तुम्हाला सतत आपल्या प्रियजनांशी चांगलं वागणं, प्रेमळ कृत्यांची माळ प्रियजनांच्या कंठीत घालणं म्हणजे सतत चांगलं वागणं, प्रियजनांविषयी सद्भावना बाळगणं, सत्कृत्य करणं, त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम उत्पन्न होईल अशा पद्धतीनं सतत चांगलं वागत राहणं. मित्रांनो, या वागण्यानं समोरच्यांच्या मनामध्ये निश्चित प्रीतीचा उगम होताना दिसतो. नव्हे प्रीती द्विगुणित होताना दिसते, प्रीतीने प्रीत वाढताना दिसते. हेच कवीला शाश्वत सत्य इथं सांगायचं आहे. प्रेमानं तुम्हाला दुःख नाही मिळणार, प्रेमानं प्रेमच मिळणार हेच ठासून कवी या ठिकाणी सांगतो. म्हणून कवी म्हणतो प्रीतीचा हाच सौदा मित्रांनो, व्यवहार आहे, सौदा आहे. हे खरं आहे. या जगामध्ये सगळे संत नसतात ना, हे जग व्यवहारी जग आहे. तुम्ही जर इतरांशी चांगलं वागलं नाही तर समोरचं जग तुमच्याशी तसंच वागणार. प्रीतीच्या व्यवहारामध्ये तुम्हाला चांगलं वागावंच लागणार आहे. तुम्ही जर चांगलं वागला तरच समोरचा तुमच्याशी चांगलं वागणार आहे. हाच प्रीतीचा सौदा आहे मित्रांनो. त्यासाठी प्रीतीने प्रीत संपादावी लागणार आहे. तुम्हाला दुसऱ्याशी चांगलं वागावं लागणार आहे. हेच कवी इथं सांगताना दिसतो. आणि मग शेवटी कवीला परत एकदा काही बाह्य उपचारांची सुद्धा प्रीतीच्या या साम्राज्यामध्ये गरज वाटते. आणि म्हणून कवी सांगतो की प्रीती ही कशानं वाढू शकते, प्रीती ही कशानं जाणवू शकते, तर तुमच्या आलिंगनानं, तुमच्या मुखचुंबनानं. मित्रांनो, नक्कीच या बाह्य उपचारानं तुमच्या प्रीतीमध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणून कवीला हे सांगावंसं वाटतं की
प्रीतीसाठी काही बाह्य उपचारांची सुद्धा गरज असते. स्पर्शानं सुद्धा ती जाणवते. हृदयी आलिंगन पहिले, चुंबन मुख कमली वाहिले, आणि रुचतील ते चार, प्रीतीला होतो उपचार. खरं आहे, प्रीतीचा उपचार मित्रांनो. प्रीती वाढले ग गडे ग सतत पाहतो प्रियजन हृदयात. इथं तुम्हाला या बाह्य उपचारानं प्रीती वाढतानाच दिसते. म्हणून कवी परत एकदा या ठिकाणी जे सांगतो की प्रेम व्यक्त करण्यानं प्रीतीला भर येताना दिसतो, प्रेम वाढताना दिसतं. मित्रांनो, कितीही नाही म्हटलं तरी मनातल्या हृदयातल्या प्रेमाला वाढवण्यासाठी बाह्य उपचार सुद्धा सहाय्यभूत ठरतात. इथं परत एकदा कवीला हेच सांगायचं आहे की प्रीती तुमच्या हृदयात निर्माण व्हावी लागते. तुम्हाला ती व्यक्त केल्यानंतर तुम्हाला त्याची परतफेड म्हणजे प्रीतीनं होताना दिसते. मित्रांनो, एकंदरीत कवीला या व्यावहारिक जगात वागत असताना व्यवहार सांभाळून सुद्धा प्रीतीचं महात्म्य कवी सांगतो. म्हणजे इथं संतांच्या दृष्टिकोनातून एकतर्फी समोरचा कसा जरी वागला तरी प्रेम करत राहा, हे जे उच्च पदाला पोहोचलेले जे संत मंडळ आहे ते त्यांना सगळं जमू शकतं. पण हे कवी ज्या जगामध्ये राहतोय त्या जगामध्ये कवीला हेही जाणवतं की या जगाचा व्यवहारच वेगळा आहे. या जगामध्ये, व्यवहारी जगामध्ये तुम्हाला ज्याला म्हणतात ना गिव्ह अँड टेकचं जग आहे. मग ते प्रीतीच्या साम्राज्यात सुद्धा हा नियम आणि हा कायदा कानून लागू होतोय. म्हणून कवीला प्रीतीने प्रीत संपदावी असं सांगावं लागतं. या व्यवहारी जगामध्ये बाह्य उपचार सुद्धा करावे लागतात. भले बाह्य उपचारांना प्रीतीच्या साम्राज्यामध्ये किंमत नसली तरी सुद्धा हे बाह्य उपचार समोरच्यांच्या मनामध्ये प्रीती उत्पन्न करण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. हेही कवी या ठिकाणी इथं सांगतो. मित्रांनो, एकंदरीत प्रीती या कवितेमध्ये कवीनं प्रीतीचं महात्म्य गायलेलं आहे. मला वाटतं प्रीती या शब्दावर बोलेल तेवढं थोडं आहे. केशवसुतांनी आधुनिक मराठी कवितेमध्ये जो बदल केला तो या अंगानं म्हणजे आशयाच्या अंगाने कसा केलाय बघा. आणि इथं त्यांचं जे चिंतन आहे, त्यांचे जे प्रीतीच्या बाबतीतले विचार आहेत, ते विचार, ते चिंतन कवी आपल्या समोर प्रकट करताना दिसतो. मला वाटतं कविता आपल्याला समजली असेल. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.